आपण हे कटिंग लावलेली होती, छान याची कटिंग तयार झालेली आहे। तर आपण ह्याची कटिंग घेऊया। आपल्याला दुसऱ्या कुंडीमध्ये लावायला ह्याच्यात आपण कटिंग घेतलेली आहे। सुंदर अशी कटिंग आहे। तर ही कटिंग आपण दुसऱ्या कुंडीमध्ये लावून घेऊया। छान अशी कटिंग आहे। हे पण कटिंग पासून तयार केलेली आहेत। छान असे कटिंग तयार झालेले आहे। आपल्याला ह्याला दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचं आहे, पण आता आपल्याकडे कुंडी नाहीये, त्याच्यामुळे ह्याच्यामध्येच राहू दे। आता इथं 2 आबोलीची रोपं आहेत, ते आपण आबोलीची रोपं काढून घेणार आहे। हे आपल्याकडे आबोलीची रोपं आपण ह्याच्यातून काढून घेतोय। 2 रोपं आहेत छान असे, याला लावायचे आहेत दुसऱ्या कुंडीमध्ये। हे आपण आता हे 2 रोपं आबोलीचे आणि हे घेतलेलं आहे, तर आपण हे दुसऱ्या ठिकाणी लावून घेऊया। याच्यामध्ये हे ट्रे आहे, ट्रे मध्ये आपल्याला लावायचं आहे। याच्यावरती आपण हे पडलेलं सगळं काढून घेतलेलं आहे। याच्यामध्ये 2 टमाट्याचे रोपं आहेत, ते पण आपण काढून घेऊया, दुसरीकडे याला लावून घेऊया। आणि हे आबोलीचे रोपं आपण घेतलेले याच्यामध्ये लावून घेऊया। आता ही पाऊस पडल्यामुळे माती वल्ली आहे, तर ही छान याच्यामध्ये असं होल केलेलं आहे। हे आपण ह्याच्यामध्ये हे रोप आबोलीचं लावून घेऊया। आता पावसाळा चालू असल्यामुळे पावसाचा सीझन नाहीये, पण या अवकाळी पाऊस पडतोय, तर ह्याच्यामध्ये छान हे ओलं असल्यामुळे कटिंग ह्याच्यामध्ये लागून जाईल। कटिंग नाहीये, रोप आहेत छान ह्याच्यामध्ये असे। हे आबोलीचे रोप हे रिकामे असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण लावून घेतलेलं आहे। हे दुसरी रोप काढलेली आपण हे पण लावून घेऊया ह्याच्यामध्येच। तर या आबोलीचे रोप आपण ह्याच्यामध्ये लावलेले आहेत। पाणी द्यायची काही गरज नाहीये, माती भरपूर वल्ली आहे। वल्ल्या मातीमध्ये आपण हे कटिंग ची लावून घेतलेले आहे। लागू झाली तर छान आणि एक भरपूर झाडं मिळतील आपल्याला, त्याच्यामुळे आपण ही कटिंग घेऊन लावलेली आहे। पण आपण कटिंग पासूनच तयार केलेली झाडं होते, ते झाडं आपली कटिंग पासून चांगली तयार झाल्यामुळे ह्याची कटिंग घेऊन आपण या ट्रे मध्ये लावून घेतलेले। बघू, आता पावसाळा चालू आहे, पाणी भरपूर मिळत असलेल्या झाडांना, त्याच्यामुळे कटिंग काही मरणार नाही, छान अशी लागू होईल। तर आपल्याकडे वांग्याची रोपं आलेले आहेत आणि हे पपईचं पण उगवलेलं आहे। पपईचं काढून देऊया टाकून, पण हे वांग्याची रोपं उगवलेले, तर आपण ही काढून घेऊया। काढून दुसऱ्या ठिकाणी लावून घेऊया, म्हणजे काय होईल, छान आले तर वांग्याची झाडं आपल्याकडे तयार होतील। तर हे रोपं आपण वांग्याची काढून घेतलेले आहेत, आता दुसऱ्या ठिकाणी आपण लावून घेऊया। बी आपण टाकलेले होते, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये रोपं उगवलेले आहेत, आता आपण ती काढून घेतलेली आहे। इथं आपल्याकडं मिरचीचं, हे टमाट्याचं, हे आपण भरपूर याच्यामध्ये झाडं लावलेले आहेत। आता हे वांग्याची रोपं पण आपल्याला याच्यामध्येच लावायचे आहेत, तर हे वांग्याची रोपं पण आपण याच्यामध्ये खड्डा करून लावून घेऊया। तर हे आपण खड्डा करून ह्याच्यामध्ये वांग्याचं रोप आपण छान असं लावून घेतलेलं आहे। हे दुसरे 2 आहेत, ते पण आपण दुसरा खड्डा करून त्याच्यामध्ये लावूया, म्हणजे काय होईल, आले तर आले, वांगे मिळते ना आपल्याला तेवढेच छान पैकी। पण वांग्याचे 3 रोपं घेतलेले आहेत, ते आपण लावून घेऊया ह्याच्यामध्ये।
तर कोकोपीट टाकलेलं आहे. या झाडाच्या बुडांनी पण आपण कोकोपीट टाकून घेऊया, म्हणजे काय होईल, झाडाला चांगला ओलावा राहील आणि झाडं आपले मरणार नाहीत कोकोपीट टाकल्यामुळं. ते आपण झाडं लावलेले आहेत. ते घाण पडलेले आपण काढून टाकलेले ही, आणि ही बेल हे बी उगवलेले आहेत अपराजिताचे. अपराजिताचे वेल याच्यामध्ये होता, त्याच्यामुळं बी पडून हे रोप खूप उगवलेले आहेत. तर आपण याला थोडंसं पाणी घालून घेऊया. पाणी द्यायची गरज नाहीये, पण आपण थोडंसं घालून घेऊया. तर आपण याला पाणी देऊन घेतलेलं आहे. छान आपली आता बघू येत आहेत का मरतायत रोप, आली तर छान आहे. हे आपण राजगिऱ्याची घोळाची भाजी आलेली काढून घेतलेली आहे. तर आपण काढूया चिगळची भाजी. आहे आपल्याकडं चिगळची भाजी. याला थोडी थोडीशी अशी कट करून काढायची आहे. छान भाजी लागते खायला, त्याच्यामुळं आपण ही भाजी घेऊया काढून. तर आपल्याकडं कलिंगडाचा वेल आहे. त्याला छोटी छोटीशी असे कलिंगड लागायला चालू झालेले आहेत, आणि कलिंगड लागतात, वाळून पण जातात. असे छोटे छोटेसे कलिंगड लागायला चालू आहे. वेल खूप असा वाढलेला आहे, तर त्याला बांधावं लागेल कशांतरी, नाहीतर सारखा असा खाली पडून जातो. खूप मोठा वाढलेला आहे कलिंगडाचा वेल, आणि इकडं पण गेलेला आहे. त्याला असे छोटे छोटे कलिंगड लागायला चालू झालेले आहेत. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.